नमस्कार मैत्रिणींनो. तर आज होता संडे आणि संडे स्पेशल म्हणून सकाळी नाश्त्याला आप्पे बनवले होते आणि चटणी बनवली होती. त्याच्यानंतर मग संडे होता म्हणून नॉनव्हेजचा बेत असतो आणि मिस्टरांना मुलींना पण सुट्ट्या असतात तर सगळे घरीच असतात. मग ते सुकं चिकन केलं होतं आणि ते चिकन मस्त असं लसूण टाकून भाजी केली होती चिकनची, अख्खा लसूण टाकून, आणि भात आणि चपात्या केल्या होत्या मी घरीच, आणि मिस्टरांनी ना बाहेरून तांदळाच्या भाकरी आणल्या होत्या. मस्त असं संडे स्पेशल असं नॉनव्हेज सगळीच होता आणि मस्त पोट जेवण वगैरे केलं दुपारी. त्याच्यानंतर मी थोडा आराम केला आणि संध्याकाळी म्हटलं थोडस स्वतःवर लक्ष देऊया आणि थोडस स्वतःची काळजी घे. आणि हिवाळ्यात ना पाय खूप जास्त खराब होऊन जातात. इथे ना मी म्हटलं घरच्या घरी पेडिक्युअर कसं करायचं ते सांगते म्हटलं तुम्हाला. मी नेहमी करत असते, म्हटलं आज तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि माझ्याकडे काही सामान वगैरे नाही आहे तर मी घरच्या घरीच करते. तर मी गरम पाणी घेतलंय थोडं कोमट, आणि ना त्याच्यात मीठ, लिंबू आणि शॅम्पू टाकून दिला आहे आणि त्या पाण्याने मस्त पाय टाकून ठेवले थोड्या वेळ आणि मग असं घासून घेणार आहे. आणि हा ना पाय घासायचा ब्रश आहे, स्क्रब पण आहे त्याच्यामध्ये आणि सगळं छान आहे तो, आणि मस्त एकदम पाय स्वच्छ होतात. आणि नेल फायलर पण आहे त्याच्यात, तर त्याच्याने नेल्स पण आपण शेप वगैरे करू शकतोय. तर मस्त असं मी नेल्सला पण एकदम स्वच्छ करून घेतले आणि पाय मस्त घासून घेतले, थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवले आणि इतके छान आणि स्वच्छ झाले होते ना पाय. तर बघू शकताय तुम्ही, मस्त पायाचे छान स्वच्छ झाले होते. खूपच घाण झाले होते हिवाळ्यामुळे, खूप ना टाचा वगैरे पण आपल्या खराब होतात. तर मग म्हटलं असंच करत असते मी घरी. त्याच्यानंतर मग बॉडी लोशन लावून घेतलं छान आणि म्हटलं तो आता पेडिक्युअर केलंच आहे तर नेल पेंट पण लावूया. तर ना मी नेल पेंट लावत होते म्हणून मग माझी मुलीला तर पाहिजे ना पुढे, मग तिने पण लावले म्हणे मम्मी माझं पण दाखव, आणि अशा प्रकारे बघा किती छान आणि सुंदर पाय दिसत होते. असं होतं संडेचा दिवस. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय.